आज सोशल मीडियावर काय पोस्ट केलं, मित्रांसोबतचा एखादा फोटो किंवा एखाद्या बातमीवर कमेंट, कदाचित एक साधा हॅशटॅग वापरला असेल. आपल्याला वाटतं की हे सगळं अगदी सामान्य आहे, निरुपद्रवी आहे. पण विचार करा, याच डिजिटल पावलांच्या ठशांवरून गुप्तहेर संस्था मोठमोठे गुन्हे कसे उघडकीस आणतात. तर मग चला बघूया कसा होतो हा हॅशटॅगपासून हत्कड्यांपर्यंतचा प्रवास. एक साधी सोशल मीडिया पोस्ट आणि त्यामुळे थेट अटक. शक्य आहे का हे? हो, शक्य आहे. आणि याचं उत्तर एका खऱ्या घटनेत दडलंय. एका सुरक्षा कंपनीच्या विश्लेषकांना त्यांच्या स्क्रीनवर एक अशी पोस्ट दिसली, ज्या क्षणापासून वेळेची खरी शर्यत सुरू झाली. ही गोष्ट आहे इंटिग्रास इंटेलिजन्स नावाच्या एका सुरक्षा कंपनीची. त्यांचं रोजचं काम म्हणजे डिजिटल जगावर, सोशल मीडियावर नजर ठेवणं. आणि मग एका दिवशी त्यांना असं काहीतरी सापडलं ज्याची त्यांना नेहमीच भीती वाटत होती. सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं. स्क्रीनवर हजारो पोस्ट स्क्रोल होत होत्या आणि अचानक एका विश्लेषकाची नजर एका पोस्टवर खिळते. ती होती एका शैक्षणिक संस्थेला बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी, आणि ती अजिबात खोटी वाटत नव्हती. पण यात एक मोठा ट्विस्ट होता. ती पोस्ट जेवढ्या पटकन दिसली तितक्याच पटकन गायबी झाली. डिलीट. जणू काही झालंच नाही. या एका क्षणाने हे सिद्ध केलं की धोका समोर आल्यावर प्रतिक्रिया देणं पुरेसं नाहीये. धोका निर्माण होण्याआधीच त्यावर नजर ठेवणं किती महत्वाचं आहे हे यातून स्पष्ट झालं. आता खरा खेळ सुरू झाला तो वेळेचा. पोस्ट गेली, पण तिचे डिजिटल ठसे मागे राहिले होते. टीमने त्या निनावी अकाउंटचा प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट, अक्षरशः प्रत्येक ऑनलाईन हालचाल तपासली, आणि तो धागा त्यांना घेऊन गेला एका दुसऱ्या व्यक्तीपर्यंत. धक्कादायक म्हणजे त्या व्यक्तीचा थेट संबंध त्याच शैक्षणिक संस्थेशी होता. हा पुरावा मिळताच पोलिसांनी सूत्र हलवली आणि अवघ्या 2 दिवसांत संशयिताच्या हातांमध्ये बेड्या होत्या. इंटिग्रास इंटेलिजन्सने नंतर स्पष्टच सांगितलं की जर ती एक नजर चुकली असती तर कदाचित एक मोठी दुर्घटना घडली असती. या यशस्वी कारवाईमागे फक्त नशीब नव्हतं, तर एक जबरदस्त तंत्र होतं जे आता जगभरात वापरलं जातंय. तर हे नेमकं कोणतं तंत्र आहे जे डिजिटल विश्वातले असे पुसट धागेदोरे एकत्र आणतं? यालाच म्हणतात सॉकमेंट, म्हणजेच सोशल मीडिया इंटेलिजन्स. सॉकमेंट म्हणजे काय? सोपं आहे. विचार करा की सोशल मीडिया म्हणजे एक प्रचंड मोठं गजबजलेलं शहर आहे. ह्या शहरात प्रत्येकजण सार्वजनिक ठिकाणी काही ना काही बोलतोय, फोटो शेअर करतोय. सॉकमेंट म्हणजे या सार्वजनिक गजबजाटातून महत्त्वाचे धागेदोरे उचलून त्यांचं विश्लेषण करणं. हा ओपन सोर्स इंटेलिजन्स म्हणजेच OSINचा एक भाग आहे. म्हणजे गुप्त माहिती मिळवण्यासाठी कुठे लपून छुपून जायची गरज नाहीये. जे काही सगळ्यांसमोर आहे, जे उघडपणे उपलब्ध आहे, त्याचाच वापर करून माहिती काढली जाते. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सॉक्युमेंटचा वापर करतात. पण कसा? तर एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखा. एकीकडे ते समाजाशी संवाद साधतात, तर दुसरीकडे ते गुन्हेगारांचा माग काढतात. चला या दोन्ही बाजू समजून घेऊया. पहिली बाजू आहे सक्रिय सहभाग. म्हणजे काय? तर इथे पोलीस सोशल मीडियाचा वापर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी करतात. लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं, सुरक्षेबद्दल माहिती देणं किंवा आपत्कालीन स्थितीत संवाद साधणं. आणि मग येते दुसरी बाजू, प्रतिक्रियात्मक तपास. इथे मात्र तोच सोशल मीडिया एका सूक्ष्मदर्शक यंत्रासारखा वापरला जातो. गुन्हे घडल्यानंतर संशयितांचा माग काढण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी. आणि या सक्रिय पोलिसिंगचं उत्तम उदाहरण म्हणजे हे हॅशटॅग्स. बघा ना, हॅशटॅग सेफ समर, हॅशटॅग सी समथिंग से समथिंग. हे फक्त हॅशटॅग नाही आहेत. यामुळे पोलीस आणि समाज यांच्यात एक भागीदारी तयार होते आणि नागरिकच पोलिसांचे डोळे आणि कान बनतात. पण जेव्हा हेच तपास अधिकारी गुन्हेगारांचा माग काढायला सोशल मीडिया वापरतात ना, तेव्हा गोष्ट इतकी सोपी नसते. त्यांच्यासमोर एक मोठं डिजिटल चक्रव्यूह उभं राहतं. चला आतली काही मोठी आव्हानं पाहूया. जरा या स्लाइडवर बघा. हे एक इंस्टाग्राम पोस्टचं उदाहरण आहे. वरवर तर ही एक साधी पोस्ट वाटतेय, पण खरा खेळ चालतोय कमेंट्समध्ये, सांकेतिक भाषेत, इमोजी वापरून. हे एक असं जाळं आहे जिथे कोण गिराहिक आणि कोण विक्रेता हे शोधून काढणं म्हणजे एक मोठं आव्हान आहे. संशोधकांच्या मते अधिकाऱ्यांसमोर 3 मोठी आव्हानं असतात. पहिलं, अस्पष्टता. म्हणजे कोणीतरी आय एम गोना बॉम्ब दिस प्लेस असं लिहिलं तर ती खरी धमकी आहे की फक्त एखाद्या गेमबद्दलची कमेंट? हा फरक ओळखणं खूप कठीण आहे. दुसरं, विषमजातीयता. म्हणजे संशयिताचा एक फोटो, एक व्हिडिओ आणि काही टेक्स्ट मेसेजेस,
या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र जोडून एकच कथा कशी तयार करायची. आणि तिसरं, प्रमाणक्षमता. दर मिनिटाला लाखो पोस्ट तयार होतात. या माहितीच्या महापुरातून कामाची एक पोस्ट शोधणं म्हणजे अक्षरशः गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे. मग या आव्हानांवर मात कशी केली जाते, तर इथे तपास अधिकाऱ्यांचे काही डिजिटल सुपर पॉवर्स कामी येतात. जसं की ॲडव्हान्स्ड सर्च ऑपरेटर्स वापरून ते केवळ एका विशिष्ट दिवसाचे, विशिष्ट ठिकाणचे आणि विशिष्ट शब्दांचे ट्वीट्स शोधू शकतात. इतकंच नाही तर काही खास साधने एकाच युजरनेमचा वापर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा शेकडो वेबसाईटवर एकाच वेळी शोधू शकतात. पण या तंत्रज्ञानाची एक दुसरी गडद बाजूही आहे. याचा वापर फक्त गुन्हेगारी रोखण्यापुरता मर्यादित नाही आणि त्याचे सामाजिक आणि नैतिक परिणाम खूप मोठे आहेत, ज्यावर आता आपण प्रकाश टाकूया. 5 कोटी हा आकडा ऐकूनच धक्का बसतो नाही का? एवढ्या लोकांच्या फेसबुक प्रोफाईल्सचा डेटा केम्ब्रिज ॲनालिटिका नावाच्या कंपनीनं चोरला. कशासाठी? तर 2016च्या अमेरिकन निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी. ही घटना एक धोक्याची सूचना होती की आपल्या सार्वजनिक डेटाचा वापर केवळ गुन्हे रोखण्यासाठी नाही, तर लोकशाहीलाच प्रभावित करण्यासाठी होऊ शकतो. आणि हे तंत्रज्ञान आता जगभर वापरलं जातंय. पण प्रत्येक देशाचा उद्देश वेगळा आहे. बघा ना, थायलंडमध्ये राजेशाहीवर टीका करणाऱ्यांवर नजर ठेवली जाते, तर इजिप्तमध्ये आंदोलनं सुरू होण्याआधीच ती चिरडण्याचा प्रयत्न होतो. एवढंच नाही, अमेरिका आणि युकेसारख्या लोकशाही देशांमध्येही कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे बघा, जे तंत्रज्ञान एका देशात सुरक्षा देतं, तेच दुसऱ्या देशात मतभेद दडपण्याचं शस्त्र कसं बनतं. फ्रीडम हाऊससारख्या संस्था याच धोक्याची जाणीव करून देतात. जसे हे इन्फोग्राफिक दाखवतंय, या सततच्या पाळतीमुळे आपलं खाजगी आयुष्य, आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या मूलभूत हक्कांवरच गदा येते. जेव्हा प्रत्येक नागरिकाकडे एक संभाव्य गुन्हेगार म्हणून पाहिलं जातं, तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं. सुरक्षा आणि स्वातंत्र्य यातला तोल साधायचा कसा? तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुरक्षितता मिळवताना आपण आपलं स्वातंत्र्य गमावून तर बसणार नाही ना? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या सतत पाळत ठेवणाऱ्या जगातच या पहारेकऱ्यांवरच लक्ष कोण ठेवणार आहे?